Hi everyone, welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. This session. Dear children, as you know, this year we all are learning or preparing ourselves for the pre-secondary scholarship examination. यावर्षी आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करतोय आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की आपण पेपर 2 ज्याचा विषय आहे आपला इंग्लिश. पेपर 2 मध्ये 2 विषय असतात, त्यातला आपला विषय आहे इंग्लिश आणि त्या इंग्लिशच्या संदर्भात आपण तयारी करतोय परीक्षेसाठी. या अगोदर आपण युनिट 1 मधल्या वेगवेगळ्या सब युनिटचा अभ्यास केलाय आणि आता आपण सेकंड युनिटला सुरुवात केलेली आहे. सेकंड युनिट मधला जो 2.1 आहे तो आपण ऑलरेडी मागच्या काही भागांमध्ये अभ्यासलाय. In today's session, we are going to begin with the second part or the second subunit of unit number 2. Let's have a look. What is it? So you can see there are some pictures. Can you guess what this picture is about? So, as you know, our second unit is of word puzzles. आपण पहिल्या भागामध्ये वर्ड पझल्स म्हणजे काय आपण बघितलं, त्यानंतर आपण मेज पझल्स म्हणजे काय आपण बघितलं. तर आजच्या भागामध्ये आपण 2.2 जो आहे त्याचं नाव आहे त्या सब युनिटचं ग्रीड, त्याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. ग्रीड म्हणजे काय, एक्झाम मध्ये या ग्रीडवर आधारित कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर याची आणखीन काही आपण छान छान एक्झाम्पल्स बघणार आहोत जी सोडवताना तुम्हाला खूप मजा येणार आहे. यू आर गोइंग टू एन्जॉय सॉल्विंग दिस टाइप ऑफ पझल्स. आपल्याला सगळ्यांनाच आवडतं, मग ते वर्ड पझल्स असू दे, मेज असू दे, ग्रीड्स असू दे, आपल्याला सगळ्यांना शब्दकोडी सोडवायला आवडतात किंवा कोणाला तरी विचारायला आवडतात. अँड वी एन्जॉय दिस गेम अ लॉट, राईट? सो लेट्स बिगिन विथ द topic greed. In the beginning, we will see what is the meaning of this term greed. Here you can read aloud with me. Any written or visual puzzle that takes place on a grid. A grid puzzle is any type of puzzle that takes place on a grid, right? The grid could be rectangular or crossword puzzle, or it could be a hexagonal grid or any other sort of shape. आता ग्रीड या शब्दाचा अर्थ बघा, तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीने सेम डेफिनेशन दिलंय पहिल्या पॅरामध्ये. एनी रिटन और व्हिज्युअल पझल, ओके, दॅट टेक्स प्लेस ऑन अ ग्रीड. ग्रीड ह्या शब्दाचा अर्थ काय, जाळी. जाळी आपण म्हणतो ना, आपल्या खिडकीची जाळी असते किंवा अशी जाळी जो भाग असतो, आडव्या उभ्या ज्या रेषा असतात किंवा तारा असतात त्याला ग्रीड असं म्हणतात. सो ग्रीड पझल इज एनी टाइप ऑफ पझल दॅट टेक्स प्लेस ऑन ग्रीड. या जाळीवर किंवा उभ्या आडव्या तारांवर रेषांवर जे पझल फॉर्मॅट केलेलं असतं त्याला ग्रीड असं म्हणतात. द ग्रीड कुड बी अ रेक्टँग्युलर, वेगवेगळ्या शेपमध्ये असतं. रेक्टँग्युलर शेपमध्ये असेल, क्रॉसवर्ड मध्ये तुम्हाला विचारलेलं असेल, म्हणजे काही वेळेला उभं आडवं, काही वेळेला तिरकस, और इट कुड बी अ हेक्सागोनल ग्रीड और एनी अदर सॉर्ट ऑफ शेप. ओके, कुठल्याही शेपमध्ये. मग आता आपल्याला हे थोडंसं चॅलेंजिंग असतं, कारण आपल्याला जे क्वेश्चन्स दिलेले असतात त्याचं क्लू आपल्याला त्या ग्रीडमध्ये असतात आणि आपल्याला अतिशय मायन्यूटली त्या ग्रीडचा अभ्यास करून त्याचा आन्सर शोधायचा असतो. सो लेट्स सी हाऊ दिस टाइप ऑफ क्वेश्चन had come in previous papers. Let's begin with the one of the question. Here you can see the grid. ग्रीड म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. पेपरमध्ये आपण अशा प्रकारचे कोडी बघतो, राईट? आणि आपल्याला सगळ्यांना अशा प्रकारची शब्दकोडी सोडवायला खूप आवडतं. सो दिस टाइप ऑफ फॉर्मॅट इज नोन एज ग्रीड. ग्रीड म्हणजे काय तुम्हाला इथे कळलं असेल.
So, as I told you, we are going to begin this session with one of the previous papers question. आपण अशा वेगवेगळ्या वर्षीच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांनी मी तुम्हाला सेशनची सुरुवात करून देते, कारण एकदा का तुमच्या लक्षात आलं की एक्झाम मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात किंवा जाऊ शकतात, की आपलं त्या भागाचा अभ्यास करायला आपली जी काही मानसिकता असते तयार होते किंवा आपली बैठक पक्की होऊन जाते. राईट, वी आर मेंटली प्रिपेअर्ड टू लर्न about that particular topic or subunit, right? आता इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिसतोय बघा. हा तुमच्या, जसं मी ऑलवेज तुम्हाला सांगते की पेपर मधला जसाच्या तसा उचललेला हा भाग आहे किंवा एक्स्ट्रॅक्ट आहे, जो तुमच्या समोर मी आणलाय, त्यामुळे तुम्हाला तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इकडे नेहमी दिसेल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल. आता जसं आपण बघितलं क्रॉसवर्ड फॉर्मॅट मध्ये असतं, कधीतरी आपण बघितलं की हेक्सागोनल असतं किंवा कधी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये हे पझल असतं. तर इथे तुम्हाला दिलंय की क्रॉसवर्ड, राईट. इट इज रिलेटेड टू ग्रेन्स. आता आपल्याला क्लू पण दिलाय, इट इज रिलेटेड टू ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे धान्य, आपल्याला माहितीये. आता बघा, आपल्याला आपण ते वाचूया व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. बघा, आता पहिला जो आहे आडवा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलाय बघा बी, देन वन, there you can see a blank square JRA. then if you go vertically तुम्हाला तो दिसेल JOW dash R. again horizontally if you will read WHE dash T. ओके, आपल्याला उभं आणि आडवं जे रकाने आहेत किंवा स्तंभ आहेत, प्रत्येक ठिकाणी एक एक बॉक्स सोडलेला दिसतो. आता खाली जर तुम्ही ऑप्शन बघितले, तो इन फर्स्ट वी कॅन सी देयर इज लेटर ई, इन सेकंड वी कॅन सी लेटर ए, इन थर्ड आय अँड इन फोर्थ ओ. आता आपल्याला तिकडे असं लेटर शोधायचंय की ते लेटर तर सेम सगळीकडे सेम असणार आहे. आपण वेगवेगळे लेटर्स घालू नाही शकत. एकच लेटर त्या प्रत्येक बॉक्स मध्ये फिट होईल आणि आपल्याला तिथे त्या त्या ग्रेनचं नाव मिळेल. So let's try with E. BEJRA, बेजारे? No. JOWER, जोवेर? असं कुठलं धान्य असतं का? No. Then we will go and we will select for option number 2A. BAJRA. कुठलं ग्रेन तयार झालं बघा? बाजरा. In Marathi we call bajri, right? In English we call that grain bajra. JOWAR, jowar. Yes, that is a grain. Jwari in Marathi called. In English it is jowar. And again we will fill that with the next WHEAT, wheat, gahu, right? So the correct answer is option number 2. तर अशा प्रकारे आपल्याला एकच लेटर घालून 3 शब्द इथे तयार करता आले आहेत. अँड सच टाइप ऑफ पझल्स आर नोन ॲज ग्रीड. बघा, इथे मी ए लिहिला BAJRA बाजरा, WHEAT व्हीट अँड JOWAR जोवार. मग आपल्याला ग्रेन्स मिळाले आहेत इथे. सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. कळले? बघा, अशा टाइपचे तुम्ही कोडी नेहमीच पेपरमध्ये वगैरे सोडवत असता, तेच आपल्याला फक्त इथे इंग्लिश मध्ये करायचं. One more question from one more year's paper. Choose the correct alternative. Rishikesh was awarded as a best student of the year. Find out 3 adjectives which suits him. आता किती वेगवेगळ्या प्रकारे क्लूज असतात बघा. आपण मागच्या प्रश्नात बघितलं की ग्रेन्सची नावं शोधायची होती आपल्याला. आता इथे पण तुम्हाला एक दिसतंय तिकडे रिडल किंवा ग्रेड दिसते, आणि त्या ग्रीड मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह दिले. ऋषिकेश वॉज अवॉर्डेड, यू आर सिलेक्टेड ॲज द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, आणि त्याला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर जे ज्या गोष्टींमुळे मिळालं त्याच्यातल्या काही क्वालिटीज इथे आपल्याला दिल्या. So we have to find out the adjective which suits him, right? आता आपल्याला बघा ऑप्शन्स दिलेत. फर्स्ट ऑप्शन गुड, ऑनेस्ट, ब्रेव.
सेकंड इज बिग, क्वाईट, बॅड. आता जर गुड, बेस्ट स्टुडंट असेल तर त्याच्यामध्ये बॅड क्वालिटी नसेल, तर सो वी विल नॉट थिंक अबाउट दॅट क्वालिटी. थर्ड, काम, नेस्ट, अगो. आता याच्यामध्ये काम ठीक आहे, पण व्हॉट इज नेस्ट अँड अगो? Those are not qualities of any person, so we are not going with option number 3. And option number 4 is big, tall and ball. Okay, big, tall, those are the qualities which can describe any person, but what is ball? And we have to go with option number 1. आपल्याला कळते की गुड, ऑनेस्ट आणि ब्रेव ह्या क्वालिटीज असल्या तर त्याला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला असेल. आता आपलं उत्तर एकदा फायनल झालं ना की मग आपण त्या ग्रेडमध्ये ते शोधायचं. याच्यासाठी आपल्याला पर्याय वाचणं खूप महत्वाचं असतं. ओके, आता आपल्याला इथे गुड शोधायचं. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, डायगनली तुम्हाला असं उभं, आडवं किंवा तिरकस असं सगळीकडे तुम्हाला ते शोधायचं. आता गुड कुठे आपल्याला दिसतोय बघा, इथे तुम्हाला मी शोधायला मदत करणार आहे. हे बघा, गुड. ओके, पुढचा वर्ड आपल्याला शोधायचा आहे ऑनेस्ट. सी हिअर, ऑनेस्ट. तुम्हाला आता हे शब्दकोड इथे मी दाखवते. एक्झाम मध्ये हे तुम्हाला शोधायचे आहेत असे शब्द, त्यामुळे आपली नजर एकदम तीक्ष्ण असली पाहिजे. आपल्याला पटकन जास्त वेळ न घालवता हे शब्द शोधायचे आहेत. आता ब्रेव आहे, आपण आता बी कुठून स्टार्ट होतोय तो बघा, आणि मग त्या रांगेत तसे शब्द आहेत का, थोडस आपण क्लू वापरायचे, राईट? म्हणजे आपल्याला तिन्ही क्वालिटीज मिळाल्या. मग आपला ऑप्शन नंबर आहे 1. ओके, म्हणजे आपल्याला आपण आता कसं केलं, पहिलं ऑप्शन आपण डिसाईड केले आणि मग ग्रेड मध्ये शोधलं. काही वेळेला ग्रेड मध्ये शोधून मग तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. वन मोर एक्झाम्पल फ्रॉम युअर एक्झाम पेपर. आणखीन एका परीक्षेच्या एका वर्षाच्या पेपर मधला हा प्रश्न घेतला. वेगवेगळ्या 3 वर्षांमध्ये आलेले हे प्रश्न आहेत, राईट? मागचे 3 वर्षाचे पेपर्स रेफर केल्यानंतर हे बघा तुम्हाला कळेल की प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा एकतरी प्रश्न आपल्याला येतो. आता इथे आपल्याला क्लू काय वाचूया. कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल रिलेटेड टू स्टडी मटेरियल. एक लक्षात घ्या, कुठला तरी क्लू आपल्याला दिलेला असतो, आपल्याला काय शोधायचंय हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं. सो दे हॅव मेक इट इझी फॉर अस. ओके, आता इथे आपल्याला स्टडी मटेरियलशी रिलेटेड काही शब्द शोधायचे. आता बघा, तुम्ही पहिले ते वाचून घ्या वर्ड्स. ERA dash ER, then again vertical second column SC dash LE, and horizontal dash H dash R dash NER. आता बघा, मगाशी आपल्याला ए घालून आपण वेगवेगळ्या ग्रेनची नावं शोधलेली. त्याच्यानंतर आपल्याला ऑलरेडी क्वालिटीज दिलेल्या आणि ते वर्डच्या वर्ड्स आपल्याला ग्रेड मधून शोधायचे होते. आता इथे वेगळा टास्क आहे बघा. इथे तुम्हाला 3 लेटर्सचे ग्रुप दिलेले. इन फर्स्ट ALS these 3 letters are there. In second SPB 3 letters. In third APN and in fourth SAP. So now we have to decide की या 4 ऑप्शन मधले कुठले 3 लेटर्स आपण जर क्रमाने लक्षात घ्या, क्रमाने तिकडे घातले तर ते सगळे कॉलम्स फिल होतील आणि आपल्याला मीनिंगफुल वर्ड्स मिळतील. आता वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट ERA. आता आपल्याला लक्षात आलंय की स्टडी मटेरियल मध्ये ER म्हणजे इरेझर, रबर, राईट? म्हणजे तिथे आपल्याला S पाहिजे. कोणतं लेटर पाहिजे? S. ओके, आता आपण दुसरं वर्टिकल बघूया कॉलम SCLE. आता SCLE मध्ये कोणतं लेटर घातलं की तो मिनिंगफुल वर्ड तयार होईल? तर SCALE, स्केल, पट्टी. आता आपल्याला इथे काय मिळालंय? ERA SER, इरेझर, राईट? ERA SER. आणि इथे आपल्याला मिळालंय SCA, म्हणजे S आणि A हे 2 मिळालेत आपल्याला. मग आता S आणि A कुठल्या ऑप्शन मध्ये आहेत बघा? येस, यू आर राईट, ऑप्शन नंबर 4.
मग आता त्याच्यातला उरलेला जो पी आहे तो तिकडे घालून बघा मिनिंगफुल वर्ड मिळतो का. SHARPNER शार्पनर. करेक्ट. म्हणजे आपल्याला तीनही मिनिंगफुल वर्डचे लेटर्स मिळालेले आहेत जे इथे आपल्याला गाळलेले दिसत आहेत. सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4. आता आपण इथे फिल करून बघा. ERASER इरेझर, SCALE स्केल and SHARPNER sharpener. So our option number 4 is the correct option. कळले? किती इझी आहे बघा. फक्त क्लू लक्षात घ्यायचं की आपल्याला ते सॉल्व्ह करायला फारसा वेळ लागत नाही. We will solve one more question. आपण बघा मागच्या काही वर्षांच्या पेपर मधले प्रश्न बघतोय आपण. मागच्या मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या वर्षांमधले प्रश्न दाखवले. आता हे आणखीन एक चौथा आहे. म्हणजे साधारण 17, 18, 19, 20 असे मागच्या 4 वर्षांचे आपण पेपर मधले प्रश्न इथे सॉल्व्ह केले. आता इथे आपण तुम्हाला एक तर गोष्ट लक्षात राहिली. ट्रिक काय असते तर क्लू काय आहे तो बघायचा आपल्याला. म्हणजे ते आन्सर फाइंड आउट करायला आपल्याला खूप इझी जातं. म्हणून तो प्रश्न रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. राईट. मी तुम्हाला नेहमी सांगते रीड करतानाच आपल्याला डोक्यात ते आलं पाहिजे. फाइंड आउट 2 मिल्क प्रोडक्ट्स फ्रॉम द ग्रीड. आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं. मिल्क प्रोडक्ट, दुधापासून तयार होणाऱ्या वस्तू. चूज वन अल्टरनेटिव्ह. राईट. आता पहिलं आपण काय करूया माहितीये. इथे आपण ऑप्शन्स वाचूया. बघा फर्स्ट ऑप्शन काय आहे. लस्सी बटर. सेकंड बटर अँड घी. थर्ड कर्ड अँड पनीर. अँड फोर्थ मिल्क अँड घी. म्हणजे लक्षात येते की हे सगळं दुधापासून बनतं. मग आता जेव्हा आपण या 4 मधला ऑप्शन शोधणार तेव्हा आपल्याला काय करायचंय. जे क्लू वर्ड्स दिलेले आहेत ऑप्शन मध्ये जे वर्ड्स आहेत त्याच्यातल्या एखाद्या शब्दाचं पहिलं लेटर बघायचं आणि ते कुठे आपल्याला दिसतंय का बघायचं. आता लस्सी एल पटकन आपल्याला कुठे दिसतोय का बघा. असं पटापट बघून घ्यायचं. एल तर कुठे दिसत नाही. ओके. मग आपण दुसऱ्या ऑप्शन कडे वळूया. बटर. बटरचा बी कुठे दिसतोय का. येस. बटरचा बी आपल्याला थर्ड लाईन मध्ये दिसतोय बघा. पूर्ण स्पेलिंगच आपल्याला मिळालं. BUTTER. म्हणजे आपल्याला हे तर लक्षात आलंय की ऑप्शन नंबर 2 आहे. राईट. बटर आपल्याला मिळालंय आणि बटरच्या आजूबाजूला कुठेतरी घी पण असणार आहे कारण बटर तर आपल्याला इथे दिसतंय. बाकी कुठल्याही ऑप्शन मध्ये बटर नाहीये बघा. मग आता आपल्याला घी शोधायचंय. राईट. मग आपल्याला बटर हा मिळाल्यानंतर त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी घी असणार आहे. हे बघा तुम्हाला इथे दिसतंय उभं हे दिसतंय असं वर्टिकल GHEE. मग आपण त्याला स्क्वेअर करायचं. GHEE घी. राईट. GHEE म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारे आपण थोडंसं आपला वेळ कुठे वाचेल ते पण बघायचं आणि आपलं उत्तर बरोबर पण यायला पाहिजे तेही बघायचं. म्हणून नेहमी मी तुम्हाला सांगते फोकस ऑन द गिवन क्लूज. आपण हे कॉन्टेक्स्चुअल क्लूज वापरून किती वेगवेगळ्या टाईपनी बघा अशा प्रकारे इंग्लिश लँग्वेजचा आपण अभ्यास करू शकतो. सो तुम्हाला मी जेव्हा युझिंग कॉन्टेक्स्चुअल क्लूज हा व्हिडिओ बनवलेला होता तेव्हाच तुम्हाला मी क्लिअर केलेले की एकदा का तुम्ही कॉन्टेक्स्टनी त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्यासाठी सगळं शिकणं हे खूप स्मूथली होणार आहे. हे लक्षात घ्या. राईट. पुढे वळूया. मी पेपर मधले तुम्हाला मागच्या वर्षीच्या काही प्रश्नपत्रिकेतले प्रश्न दाखवले. आता आपण खेळूया. गेम खेळूया. राईट. तुम्हाला ग्रीड म्हणजे काय कळलंय. कसं सोडवायचं हे कळलंय. लेट्स प्ले द गेम. हा गेम प्ले म्हणजेच आपण अभ्यासाची तयारी करतोय. आता आपल्याला इथे काय दिलंय बघा. पिक्चर्स पण आहेत आणि त्याचे स्पेलिंग्स पण दिलेत. वी नो दे हॅव नेम दोज पिक्चर्स ऑलरेडी. राईट. आपल्याला फक्त ह्या ग्रीड मधून त्याचे वर्ड शोधून मार्क करायचे. तर फर्स्ट वर्ड काय आहे. कॅन. CAN. आता हे तुम्हाला मी का हा गेम खेळायला देते तर आपली नजर तयार होते अशा प्रकारे. नाहीतर आपल्याला एक एक वर्ड शोधावा लागतो. एक एक लेटर शोधावं लागतं. तर पटकन ऍट अ ग्लान्स तुम्ही ते वर्ड कसे शोधायचे याची प्रॅक्टिस होण्यासाठी आपण असे काही इथे पझल्स सोडवूया. बघा आता तुम्हाला मी करून दाखवते. तुम्ही ऑलरेडी जर केलं असेल तुमच्या डोळ्यासमोर तो कॅन वर्ड आला असेल तर स्वतःला तुम्ही मार्क्स द्या.
can. आता मगाशी जसं मी म्हटलं की आपल्याला लेटर्स कडे फोकस करायचं आहे. सेकंड वर्डचं लेटर पहिलं कुठलं आहे? पी. पी. PEA. पी कुठे आहे बघा बरं. आता आपल्याला इथे पण पी दिसतोय, राईट? इथे पण पी दिसतोय. मग आता हा पी आपण जर असा बघितला हॉरिझॉन्टली तर PSW ते नाही आहे. मग आपल्याला व्हर्टिकली बघायचं आहे. आता इथे पण पी आहे, इथे पण पी आहे, बट वी वॉन्ट ओनली वन पी. सो वी विल मार्क इन धिस वे. त्याचं पूर्ण स्पेलिंग रेडी झालं पाहिजे, राईट? PEA. थर्ड काय आहे बघा? रोबोट. आता रोबोटचा आर कुठे आहे बघा? आर. दिस इज आर. पण आता ह्याच्या पुढे काय रोबोटचं स्पेलिंग नाही आहे. सो वन मोर आर इज देअर इन फर्स्ट रो. इथे पण आर आहे, पण त्याच्या बाजूला ROBBK म्हणजे तो पण नको आहे. मग आता हा आर बघा आणि हे स्पेलिंग कसं तयार झालंय बघा. कधी लेफ्ट पासून राईट कडे असतं, कधी राईट पासून लेफ्ट कडे पण होतं. जनरली आपण लेफ्ट टू राईट लिहितो, बरोबर आहे? पण क्रॉसवर्ड पझल्स मध्ये किंवा ग्रीड मध्ये ही अट बाजूला ठेवायची. आता इथे स्पेलिंग कसं झालंय बघा. यू हॅव टू स्टार्ट विथ राईट हँड कॉर्नर अँड देन यू विल गो माय राईट हँड कॉर्नर अँड देन वी विल गो टू द लेफ्ट वर्ड. ROBOT. कसं शोधायचंय बघा. सेकंड इज एस. एस कुठे बघा बरं. आता इथे पण एस दिसतोय आपल्याला कॅनच्या लाईन मध्ये, राईट? आणखीन कुठे एस आहे? येस, हा बघा सेकंड लाईन मध्ये, सेकंड रो मध्ये आरच्या खाली एस आहे. मग आपण असं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जनरली बघायचं, नाहीच मिळालं तर क्रॉस जायचं असं. ओके. आता इथे आपल्याला सरळ स्पेलिंग दिसतंय SNAKE, स्नेक. त्याच्यानंतर आहे ब्राऊन. आता तुम्हाला कळलंय आपल्याला कसं शोधायचंय. बी. बी कुठे आहे बघा? फर्स्ट रो मध्ये आहे, पण त्याचं स्पेलिंग काय आपल्याला BOR नाही. सेकंड रो मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे, नाही आहे. फोर्थ मध्ये आहे, नाही आहे. फिफ्थ मध्ये येस, फिफ्थ मध्ये आपल्याला दिसलंय. मग आता त्याच्या आजूबाजूला शब्द स्पेलिंग बघायचं तयार झालंय का? नाहीये. सिक्स्थ मध्ये येस, पण आपण बघितलं तर आडवं नाहीये, मग उभं बघायचं. BROWN. हा बघा ब्राऊन तयार झाला, राईट? म्हणजे आपण किती फास्ट पण करायचं आणि ऍक्युरेटली पण करायचं. आणि शेवटचा शब्द आहे हाऊस. जसं मी म्हटलं तसं फर्स्ट रो मध्ये एच आहे, नाहीये. सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाहीये, फिफ्थ मध्ये नाहीये, सिक्स्थ मध्ये येस. लास्ट रो मध्ये एच आपल्याला मिळालंय आणि मग तो जर आडवा नसेल तर आपल्याला उभं जायचं. हाऊस. आलं लक्षात? खालून वर गेला. जसं ब्राऊनचं स्पेलिंग झालंय तसं HOUSE. इथे तुमच्या लक्षात येईल की हे ग्रीड सॉल्व्ह केल्यानंतर की इथे कुठेच आपल्याला वरून खाली किंवा डावीकडून उजवीकडे असं नाही जायचंय. समटाइम्स द स्पेलिंग आर रिटन फ्रॉम राईट टू लेफ्ट, समटाइम फ्रॉम बॉटम टू अप, राईट? मग ते उभं, आडवं, क्रॉस, वरून खाली, खालून वर, कसाही तो शब्द तिथे दिलेला असेल. ओनली थिंग इज दॅट वी हॅव टू फाइंड आउट word with proper concentration, right? येते ना मजा शोधायला? आता now look here. आतापर्यंत आपण ग्रीड म्हणजे काय बघितलं, राईट? आणि वेगवेगळ्या टाईप्सचे आपण वेगवेगळ्या वर्षांचे प्रश्न काही आपण सॉल्व्ह केले. आता थोडंसं आपण अजून डिटेलमध्ये इथे बघूया. अ पझल इज अ गेम, प्रॉब्लेम और टॉय दॅट टेस्ट a person's ingenuity or knowledge. In a puzzle, the solver is expected to put pieces together in a logical way. बरोबर ना? आता आपल्याला लॉजिक वापरून हे अशा प्रकारची शब्दकोडी किंवा ग्रीड आपल्याला सोडवायचे असतात. आताच आपण बघितलं की उभं, आडवं, क्रॉस म्हणजे आपण डायगनली बघितलं किंवा वरून खाली, खालून वर, लेफ्ट कडून राईट कडे, राईट कडून लेफ्ट कडे, कशाही प्रकारे आपल्याला ग्रीड मध्ये वर्ड्स दिलेले असतात. अँड वी हॅव टू यूज युअर लॉजिक अँड वी शुड सॉल्व दोज पझल्स. So a pattern of straight lines that cross each other to form squares. ग्रीड म्हणजे आपण आता अजून डिटेल मध्ये इथे बघतोय. आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे काही त्याचे आपण पझल सॉल्व्ह केले.
So what is a pattern? What is a grid? A pattern of straight lines that cross each other to form square. आपण बघितलं जाळी. हे बघा, याला ग्रिड असं म्हणतात. मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन करून सांगितलं. आता हे जे फुल्ली गोळा, हे जे ग्रिड आहे, आपण खूप लहानपणापासून हे खेळतो, तेव्हा आपल्याला माहित नसतं की हे काय आहे, पण वी एन्जॉय, राईट? आणि हे अशा प्रकारची वेगवेगळी कोडी आपण आतापर्यंत अनेक वेळा खेळलेलो आहोत किंवा एन्जॉय केलेला आहे. सो सच टाइप ऑफ पझल्स आर नोन ॲज ग्रीड. ओके, आपण अजून एक बघा, मी तुम्हाला ग्रीड दिलेला आहे. आता तो क्वेश्चन काय आहे तो आपण बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द फॉलोइंग. आता आपल्याला क्लूज काय दिले, जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की ग्रीड सॉल्व्ह करताना पहिले क्लूज लक्षात घ्यायचे. क्लू काय आहे? फाइंड आउट एनी टू नेम्स ऑफ कंट्रीज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला काय शोधायचंय? कंट्री नेम शोधायचे. ओके, आता आपण ऑप्शन बघूया. जापान अँड चायना, ताइवान अँड पेरू, इंडिया अँड कॅनडा, ब्राझील अँड इजिप्त. आता आपल्याला एक एक पेअर दिलेली आहे आणि ती पेअर आपल्याला या ग्रीड मध्ये शोधायची. सो व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? जसं मी तुम्हाला आता ट्रिक सांगितले की साधारणपणे फर्स्ट लेटर घेऊन आपण बघायचं, उभं आडवं फास्ट एकदम, विदाउट वेस्टिंग द टाइम. आणि नंतर आपल्याला एक क्लू मिळाला की दुसरं शोधणं खूप सोपं असतं. बघा, आता तुम्ही जर त्या ग्रीड कडे लक्ष दिलं तर तुम्हाला पटकन एखादा शब्द कुठला दिसतोय का? मला तर बाबा हा दिसला. कुठला शब्द आहे? इंडिया. बघा, म्हणजे आपल्याला कळलंय की ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे, कारण पहिलाच आपल्याला वर्ड मिळाला. आता त्याच्या बरोबरीला जो कॅनडा आहे तो कुठे आहे शोधा बरं. गो फॉर सी. सी इन फर्स्ट रो? नो. सेकंड रो? देर इज नो सी. थर्ड रो? yes, C is there at the last of C, last box. आणि मग आपण त्याला असं जर वर्टिकली बघितलं, so you will get over there Canada. So our correct option is option number 3. अशा प्रकारे एक मिळाला त्याचा क्लू वाला की आपल्याला सेकंड शोधायला फारसा वेळ जात नाही, राईट? तर अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये कशा वेगवेगळ्या टाईपनी क्वेश्चन्स येतात ते आपण बघितले. आणि वी विल सॉल्व सम मोर क्वेश्चन्स अँड देन यू विल बी enjoying solving such type of puzzles. Next puzzle or next grid, you can say choose the correct options for the following. Let's read the clue for that. Find out any two names of months and choose the correct alternative. Very easy. आपल्याला names of months शोधायचे. Options are March and May, April and June, July and August, May and June. So let's see which option is there or which months are there which you can find out in this grid. बघा, सुरुवातीलाच आपल्याला एक दिसलंय अगदी फर्स्ट रो मध्ये. What is that? Yes, you can see there March. बघा, आता मगाशी आपण म्हटलं उभं आडवंच नव्हे तर आपल्याला क्रॉस, डायगनली, आपल्याला तिरकस असं पण शोधायचं असतं. फ्रॉम अप डाऊन, फ्रॉम डाऊन टू अप, फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम राईट टू लेफ्ट, कसंही ते शब्द तिकडे तुम्हाला दिसतात. आता फर्स्ट वर्ड आपल्याला मार्च मिळाला, म्हणजे आपल्याला कळलंय की क्लू कुठला आहे. आता त्याच्यातला सेकंड वर्ड शोधा बरं. यू कॅन सी हिअर इझिली यू कॅन फाइंड आउट. आता बघा, एखाद्याला जर इथे पहिला मे दिसला असता हा, तर कोणीतरी फोर्थ ऑप्शनला गेलं असतं. पण हा जो जून वर्ड आहे हा या ग्रीड मध्ये नाहीये. तुम्ही मायन्युटली नंतर व्हिडिओ पॉज करून शोधा. म्हणून मग अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, राईट? म्हणजे घाई पण करू नका की मला पहिल्या रांगेत मे दिसला म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे. नो, यू हॅव टू फाइंड आउट जून ऑल्सो. आणि अशा प्रकारे आपल्याला ते तुम्ही रफ वर्क मध्ये पेन्सिलने असं मार्क करून तुमचा आन्सर तिकडे डिसाइड करू शकता. ओके. Question. Find out any two nouns from the following
and choose the correct alternative. आता इथे आपल्याला nouns शोधायचे. ओके, आपल्याला ऑप्शन्स काय आहेत बघा. स्कूल, होम, ब्रेव, क्लेवर, स्टर, स्मेल, बोल्डली, ब्रेवली. आता आपल्याला ते 4 जे ऑप्शन्स दिलेत ह्याच्यातला पहिला आपल्याला नाउनचा ग्रुप कुठला हे लक्षात घ्या. स्कूल, होम, ब्रेव, क्लेवर, स्टर, स्मेल, बोल्डली, ब्रेवली. आता हे वेगवेगळ्या टाईपचे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, राईट. मग ह्याच्यातला नाउनचा पहिला ऑप्शन शोधायचा अँड देन वी विल फाइंड दोज नाउन्स इन दॅट ग्रीड. त्याच्यासाठी आपल्याला नाउन, प्रोनाउन, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब सगळं माहिती पाहिजे. सो लेट्स स्टडी दॅट बिफोर वी मार्क द करेक्ट ऑप्शन. बघा, स्कूल आणि होम हे काय आहे, ब्रेव आणि क्लेवर काय आहे, स्टर आणि स्मेल काय आहे, बोल्डली आणि ब्रेवली काय आहे हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. जसं आपण मगाशी बघितलं, आपण ॲडजेक्टिव्ह शोधले ना. when that child was selected as the ऋषिकेश was selected as the best student, मग आपण त्याचे ॲडजेक्टिव्ह शोधलेले. तसं ब्रेव आणि क्लेवर these are adjectives. Stir and smell they are action words, means they are verb. Boldly and bravely काय आहेत, येस ॲडवर्ब. म्हणजे मग आपल्याला काय राहिलं, स्कूल आणि होम. बघा इकडे मी तुम्हाला दाखवते. होम आपल्याला असा मिळालाय आणि आपल्याला आता काय शोधायचं आहे, स्कूल, राईट. एकदा आपलं डिसाईड झालं की ऑप्शन कुठला आहे की मग शोधायला सोपं जातं. स्कूल अँड होम दोन्ही क्रॉस आहेत बघा, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल नाही आहेत, ते असे प्लेस केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला किती इथे मायन्युटली ते ग्रीड बघून तुम्हाला अशा प्रकारे तिथले वर्ड्स शोधायचे आहे. आर यू एन्जॉयिंग प्लेइंग दिस ग्रीड? सो आता मी म्हटलं तसं सेकंड ऑप्शन इज ऑफ ॲडजेक्टिव्ह, थर्ड इज ऑफ वर्ब्स अँड फोर्थ इज ऑफ ॲडवर्ब्स, राईट. म्हणजे आपलं आहे ऑप्शन नंबर 1. हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, कधीही डिरेक्टली प्रत्येक वेळेला प्रश्न विचारतीलच असं नाही. क्वेश्चन, choose the correct alternative of the following grid to complete the set of musical instruments. वाव, मस्त. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची नावं ह्याच्यामध्ये कुठेतरी लपली आहेत आणि ती आपल्याला शोधायची आहेत. लेट्स रीड द ऑप्शन्स. सितार, तबला, शहनाई. आता आपल्याला एक अजून वर्ड त्याच्यामध्ये घालायचं आहे की त्याचा सेट रेडी होईल. वी हॅव टू गो विथ वन ऑप्शन, राईट. Let's read the options. वीणा, हार्मोनियम, तानपुरा and पखवाज. आता आपल्याला इथे दिसतंय सितार, तबला, शहनाई and we have to find out the next musical instrument so that the complete set will be ready, right? Now there are 4 musical instruments name: वीणा, हार्मोनियम, तानपुरा अँड पखवाज. बघा आता इथे आपल्याला सितार दिलेला आहे, त्याच्यानंतर तबला आहे, शहनाई आहे आणि आपल्याला या 4 मधला करेक्ट ऑप्शन शोधून तो सेट कंप्लीट करायचा. सो द नेक्स्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज वीणा. सो ऑप्शन नंबर 1. कळले? तुम्हाला मी 4ही दाखवले बघा इकडे. आता आपण जरा याचे पिक्चर्स बघूया. सितार, तबला, शहनाई अँड वीणा. दिस इज सितार, तबला, शहनाई मंगल प्रसंगी लग्नात वगैरे वाजवली जाते ना, आपण सनई असं म्हणतो. अँड द नेक्स्ट आपण फाइंड आउट केलेली वीणा, सरस्वतीच्या हातामध्ये असते, सरस्वती देवीच्या वीणा.
दिस इज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आपण भारतीय संगीतातली ही प्रसिद्ध अशी वाद्य आपण इथे पाहिलेली आहेत. सतार, तबला, सनई आणि वीणा. सितार, तबला, शहनाई अँड वीणा. ओके. Question. Choose the correct alternative to complete the following set. Water, rain, liquid, dash. आता मगाशी जसं आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा सेट विचारलेला, इथे आपल्याला वॉटर रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत आणि एक शब्द शोधून तो सेट पूर्ण करायचा आहे. बघा, वॉटर, रेन, लिक्विड. ऑप्शन्स काय आहेत बघूया. टीयर्स, सलायवा, ॲक्वा, ड्यू. आता हे जे 4 ऑप्शन्स आहेत ते पण वॉटर रिलेटेड आहे. वॉटर वी गेट फ्रॉम रेन, इट इज इन लिक्विड फॉर्म, राईट. टीयर्स म्हणजे अश्रू, ज्याच्यामध्ये पाणी असतं. सलायवा म्हणजे तोंडातली लाळ, ती पण लिक्विड फॉर्म मध्ये असते. ॲक्वा इज ऑल्सो नोन ॲज वॉटर, पाण्याला दुसरं नाव आहे ॲक्वा. आणि ड्यू म्हणजे दवबिंदू, ते पण पाण्याच्या फॉर्म मध्ये असतात. आता ह्या 4 मधला कुठला शब्द या ग्रीड मध्ये लपलेला आहे? फाइंड इट आउट. फर्स्ट तुम्हाला दिसतोय वॉटर, पण आपल्याला वॉटर हा नकोय. देन find out in next all the grid lines. So the correct answer is, आपण बघूया. बघा, दिलेले शब्द आधी आपण सर्कल करूया. वॉटर, रेन, लिक्विड आणि आपल्याला फोर्थ जो शब्द आहे तो बघा इकडे दिसतोय सेकंड रो मध्ये, and that is aqua. दिसलं? So our correct answer is option number 3. Aqua is also पाणी. बघा, ते काही ठिकाणी आपण म्हणतो ना aqua ब्लू, म्हणजे पाण्यासारखा ब्लू, स्काय ब्लू अँड aqua ब्लू, aqua कलर, पाण्याचा रंग. किंवा काही ज्या पाणी शुद्धीकरणाच्या ज्या मशीन्स असतात त्याच्यामध्ये पण हा aqua शब्द असतो. ओके. Next, choose the correct alternative from the following to complete puzzle. आता आपल्याला एक पझल दिलंय बघा इकडे, आणि आपल्याला ते पझल कंप्लीट करायला ऑप्शन्स दिलेत. OE, ON, OT and AO. आता एकदम इझी पझल आहे बघा, ह्याच्यातलं कुठला ऑप्शन करेक्ट असेल? इथे आपल्याला जे लेटर्स दिले ते लेटर्स आपल्याला जे ब्लँक्स आहेत तिथे घालून ते वर्ड्स कंप्लीट करायचे. आता बघा, ROUD काय होतो का वर्ड पहिला ऑप्शन मधला, किंवा RTEP नाही होत. मग आपण आता सेकंड ऑप्शन कडे जाऊया. ROUND. Yes, round. And there is T, so TOP, top. So our correct answer is option number 2. बघा, TOP, top, and OU तिकडे घातला, ON की राऊंड हा शब्द आपल्याला मिळतो. ROUND. कळलं? हा O बघा आपण फर्स्ट मध्ये वापरलाय, हा जो O दिसतो तो इथे वापरलाय, आणि हा जो सेकंड N लेटर आहे याच्यातलं ते आपण इथे वापरलं. मग आपल्याला 2 मिनिंगफुल वर्ड्स मिळाले आणि हे पझल कंप्लीट झालं. राईट? कंप्लीट द प्रॉवर्ब. आपल्याला प्रॉवर्ब दिली आहे, ऑल डॅश ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. आपण ऐकलेली आहे. आता तिथे जो वर्ड आपल्याला गाळला आहे तो ह्याच्यामध्ये शोधायचा. ऑप्शन्स आर दॅट, दिस, देन, दॅन. आता ही जर तुम्ही म्हण ऐकलेली असेल तर तुम्हाला पटकन शोधता येईल. ऐकले का कधी? ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, ऑल दिस ग्लिटर इज नॉट गोल्ड,
All then glitters is not gold. All than glitters is not gold. So the correct answer is all that glitters is not gold. चकाकते ते सारे सोने नसते. आपण मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये ही म्हण शिकलेलो आहोत. आता तुमच्या लक्षात येईल की किती वेगवेगळ्या टाईपनी आपल्याला ग्रीडमध्ये पण प्रश्न विचारले जातात. कधी कधी आपल्याला नेम ऑफ मंथ्स, कधी कधी आपल्याला पाण्याच्या रिलेटेड वर्ड्स, कधी कधी आपल्याला ॲनिमल्स, बर्ड्स, कलर्स, इथे तर प्रॉवर्ब विचारले आपल्याला. तर आपला असा पूर्ण अभ्यास असला पाहिजे, राईट. सो हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. आपण या सेशन मधल्या लास्ट अतिशय मजेशीर इंटरेस्टिंग अशा पझलकडे वळूया. कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल बाय चूजिंग द वॉइल्स. आता आपण वॉइल साऊंड ऑलरेडी शिकलोय, राईट. A-E-I-O-U 5 वॉइल साऊंड्स आर देअर. आपण ते शिकलो. आता ते ग्रीड मध्ये कसे वापरायचे आहेत बघा. याच्या आधी पण आपण बघितलं, काही ठिकाणी इडियम्स, प्रॉवर्ब्स वापरले आहेत, काही ठिकाणी तुम्हाला नेम्स ऑफ कंट्रीज विचारले, कलर्स, मंथ्स, डेज ऑफ वीक, वेगवेगळ्या टाईपनी ग्रीड्स मध्ये तुम्हाला ते फाइंड आउट करायचं असतं. आता इथे तुम्हाला एक ग्रीड दिसते. ते जेव्हा तुम्ही बघाल CR-WEM-, काही जणांना क्लिक झालं असेल हे कशाचं नाव आहे. बट लेट्स रीड द ऑप्शन. फर्स्ट इज AA, then EU, then EI and OU, right. आता AA घालून बघा, EU घालून बघा, EI घालून बघा आणि OU घालून बघा. मिनिंगफुल वर्ड्स मिळत आहेत का, राईट. आता जर आपण AA घातला, CRAW किंवा EMA, तर आपल्याला काही मिनिंगफुल वर्ड्स मिळत नाही. CREW क्रू अँड EMU एमू हे मिळतंय, पण ते एकमेकांना मॅच होत नाही. CREW क्रू अँड EMI येस. आता शेवटचं बघूया. CROW क्रो अँड EMU येस. So the meaningful words making option is option number 4. इथे तुम्हाला 5 vowel sounds दिसत आहेत, A-E-I-O-U, जे वापरून आपण इथे meaningful words बनवलेले आहेत. So our correct option is option number 4. CROW crow and EMU emu. तुम्हाला हे 2 बर्ड्स तिथे दिसत आहेत. म्हणजे आपल्याला किती वेगवेगळ्या टाईपनी हे पझल्स किंवा ग्रीड सॉल्व करायला लागतात हे तुमच्या हा व्हिडिओ बघून लक्षात येईल. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं काम काय असणार आहे की आपल्या बुक्समध्ये असे भरपूर प्रॅक्टिस एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर तुम्ही 2.2 मध्ये जेवढे पण एक्झाम्पल्स आहेत, ग्रीड्स आहेत, ते तुम्ही सॉल्व करा आणि त्याच्यावरच थांबू नका. तर अशा प्रकारचे बुक्स पण मिळतात बघा शब्दकोडींचे, ते तुम्ही घ्या. छोटे छोटे असतात, अगदी 5-10 रुपयाला मिळतात, ते तुम्ही सॉल्व करा. जर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही डिक्शनरीचा आधार घ्या आणि तुम्ही अशा प्रकारे शब्द खेळायची सवय तुम्हाला लागून घ्या. इट इज गोइंग टू हेल्प यू टू लर्न लँग्वेज इन प्ले वे मेथड, राईट. सो आय होप यू हॅव लाईक दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जसं मी नेहमी सांगते की व्हिडिओ पाहिल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, त्या करा. व्हिडिओ हे परत परत पहा. जिथे तुम्हाला आवश्यक वाटेल तिकडे ते पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये त्याचं नोटिंग करा आणि तुम्ही स्वतःला एनरिच करा विथ ample of words from this language. So all the best to you. See you next video with new topic. Till then, bye bye. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.